तर नमस्कार सर्वांना. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की बाबा उद्या आम्ही कुठे जाणार आहोत काही नाही सेकंड डेला. मग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा हे बोलले होते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी. तर आम्ही श्रीशैल्यमला आहे ना, तिथं डॅम जवळून निघालो होतो. डॅम जवळचं तुम्हाला आजूबाजूचा परिसर वगैरे दाखवते मी. आणि घाटातून निघाल्यामुळे आहे ना, एकदम छान वाटत होतं तिथलं वातावरण बघून तर एकदम मस्त. हे आम्ही इथल्या कॉर्नरवरती थांबलो. थांबल्यानंतर तिथं आहे ना, थोडंसं फोटो वगैरे घेतले आणि आजूबाजूच्या परिसरातलं शूटिंग वगैरे घेतलं आणि तिथल्या पुलावरून आम्ही निघालो. पुलावरून निघाल्यानंतर तिथे पण चढती आहे जरासं. मग तिथं आम्ही थोडंसं थांबलो, नाश्ता वगैरे केला आणि पुढे निघालो. आणि तिथे हे बघा तुम्ही डॅमचं बघू शकता. तिथं पाणी वगैरे काही जास्त नव्हतं. पण आजूबाजूचं डोंगर आणि डॅम बघून एकदम भारी वाटलं. आणि आमचा सेकंड डेचा लूक होता. आणि निघालो आम्ही मंदिराकडे. मंदिराकडे गेलो. मंदिराकडे गेल्यानंतर तिथे पण आहे ना गर्दी खूप होती. आणि आहे ना प्रत्येक ठिकाणी असं केलं आहे, की कुठंच फ्री वगैरे दर्शन नाही. लहान मुलांपासून सगळ्यांना तिकीट वगैरे ठेवलेले आहेत तिथं पण. मग एवढंच हे वाटतं, की बाबा प्रत्येक ठिकाणी एवढा पैसा घेऊन पण आहे ना तिथं दर्शन वगैरे व्यवस्थित होत नाही, काय नाही. त्याच्यामुळे जरासं वाईट वाटते. पण तुम्ही बघू शकता हे घाट वगैरे किती छान आहे. तर तिथे आहे ना आम्ही श्रीशैल्यम, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग यांचं दर्शन घेतलं आणि मग निघालो पुढे आम्ही. पुढचं आमचं डेस्टिनेशन होतं महानंदी. मी श्रीशैल्यम मधलं शूटिंग वगैरे का घेतलं नाही, कारण माझा मोबाईल तिथं ऑफ होता एकतरी आणि बाहेर पण तिथं अलाउड नव्हते मोबाईल. त्याच्यामुळे तिथं काही घेतला नाही मी. आणि हे बघा तिथलं महानंदीचं आहे तिथलं. हे गेटवरचा व्हिडिओ आहे, की तिथं असं महानंदीची मूर्ती आहे. तिथं एकदम छान आहे असं. तिथं म्हणजे तिथं पण आहे ना आतमध्ये तिकीट ठेवलेत. म्हणजे जर तुम्हाला जायचं असेल ना, तर ₹10 वगैरे द्यायचे आणि जायचे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कसं ठेवलेत बघा ना असं. आधी ते काहीच नव्हतं आणि तिथे पण आहे ना एकदम बघण्यासारखं आहे. आणि आम्हाला तिथं पण टायमिंग हे नव्हता म्हणून आहे ना, मुलांना वगैरे आम्ही तिथे खेळायला सोडलेलं. एकदम छान बघण्यासारखं आहे. तुम्ही जर श्रीशैल्यमला गेलात तर महानंदीला नक्की जा तिथं. आणि तिथे पण आम्ही काही फोटो वगैरे घेतले. आई होत्या सोबत. आईला पण छान वाटत होतं तिथलं वातावरण तेन बघून असं. आणि मग जवळपास संध्याकाळी 6 वाजता आम्हाला तिथे दर्शन भेटलं आणि तिथून आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनला. ते पण तुम्हाला दाखवते मी. तिथून आम्ही डायरेक्ट तिरुपती गेलो. हे तिरुपती सिटी आहे. तिरुपती सिटीला तिथे आम्ही गेल्यानंतर जवळपास 2 वाजले होते आम्हाला. आणि मग तिथे आम्ही पास वगैरे घेतला आणि सकाळी लवकर आहे ना वरती जायला निघालो. मग वरती जाताना पण तिथं तिरुपती शहर तुम्हाला दाखवते वरून किती सुंदर दिसते. तुम्हाला गेटवरचा पण व्हिडिओ दाखवला मी. तिथे गाडी चेकिंग वगैरे होते. पूर्ण गाडी चेकिंग, आपलं बॅग चेकिंग सगळं चेकिंग वगैरे होते. आणि ते व्हायलाच पाहिजे ना. कारण एवढं मोठं देवस्थान आहे म्हटल्यानंतर तिथं व्हायलाच पाहिजे तसं. आणि निघालो आम्ही वरती. तर हे बघा तुम्ही वरतून तिरुपती सिटी कशी दिसते आणि घाट आहे तिथं पण. घाटातून जाते वेळेस बघण्यासारखं आहे तिथं पण एकदम छान असं. आणि इथून जर तुम्ही जात असाल ना, तर गाडी एकदम सावकाश चालवत जा. कारण आम्हाला जाते वेळेस 1-2 असं दिसले आम्हाला 1-2 ॲक्सिडेंट झालेले दिसले बाईकवरून जाते वेळेस वगैरे. त्याच्यामुळे आहे ना भीती वाटते प्रवास करताना. जरा सावकाश करत जा प्रवास. आणि आम्हाला आहे ना ट्रॅफिकमुळे जवळपास गाडी चेकिंग करायला 1.5-2 तास गेले तिथं. तिथंच वेळ गेला आमचा. आम्ही सकाळी लवकर निघालो होतो आणि खालच्या साईडला आहे ना तिथे तिरुपतीमध्ये फ्री पास वगैरे भेटतात. पण एवढी गर्दी असते ना तिथं, भरपूर गर्दी असते. लहान मुलांना तर आपण घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्यांनी असे गेट केलेत, की तिथं सारखं फिरायचंच आहे, फिरायचंच आहे. किती जरी फिरलं ना असं, आता गेट संपेल तेव्हा गेट संपेल असं वाटतंय, पण ते काही संपतच नाही लवकर. मग तिथे आम्ही फ्री पास वगैरे घेतले आणि मग निघालो होतो वरती. गाडी चेकिंगलाच उशीर झाल्यामुळे आहे ना, वरती जायला पण उशीर झाला आम्हाला. आणि तिथे ते वाटेमध्ये बघून तर जरा वाईटच वाटलं ते ॲक्सिडेंट झालेला. आणि त्या मुलांकडे हेल्मेट होते, पण त्यांनी घातले नव्हते. हातामध्ये ठेवले होते हेल्मेट तसेच. आमच्या गाडीच्या समोरच होते ते. आणि थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला समजलं, की बाबा तीच गाडी होती, की ती तिथं ॲक्सिडेंट झाला होता. जर खरंच जर हेल्मेट जर आहे, तर वापरण्यासाठी आहे ते हेल्मेट, तर तुम्ही डोक्याला हेल्मेट लावत जा आणि मग प्रवास करत जा. जर टू व्हीलरवर प्रवास करत असाल तर. आणि फोर व्हीलरवर जरी करत असाल ना, तरी सीट बेल्ट वगैरे लावत जा. आणि हा तिरुपतीमधला आहे ना, वरचा गेट आहे. आम्हाला नेक्स्ट डेचा पास मिळाला असल्यामुळे मग आम्ही निवांत तिथं रूम करून राहिलो. रेस्ट वगैरे केला आणि नेक्स्ट डेला मग सकाळी लवकर उठून तिथं मुलांचे केस वगैरे कापायला गेलो. केस कापल्यानंतरचा लूक बघा तुम्ही हा त्यांचा. म्हणजे एकदम छान दिसत होते चौघं पण. आणि तिथून येईपर्यंत आहे ना सासूबाईंनी माझ्यासाठी गजरा घेऊन ठेवला होता. मग गजरा त्यांनी स्वतःच्या हाताने मला लावून दिला. आणि संध्याकाळचा आमचा पास होता त्याच्यामुळे आहे ना आम्ही सकाळी दिवसभर ते आकाशगंगा, पाताळगंगा आणि पापनाशी वगैरे माझ्या हसबंडला सर्व माहिती आहे तिथलं. मग त्यांनी आम्हाला दाखवून आणले ते सगळं वगैरे दिवसभर. आणि नंतर जवळपास 5 वाजल्याच्या सुमारास आम्ही तिकडे गेलो होतो दर्शनासाठी तिरुपती टेम्पलकडे, तिरुमला टेम्पलकडे. आणि मग तुम्हाला तर माहितीच आहे मोबाईल कुठेच अलाउड नाहीत. त्याच्यामुळे मोबाईल आम्ही तिथे जमा केले आणि बाहेरूनच फोटो वगैरे आणि व्हिडिओ वगैरे शूट केलं तिथे केलं. आणि आमचं तिरुपतीमधलं दर्शन आहे ना फक्त 3 तासामध्ये झालं. आणि ते पण जास्त वेळ बघायला भेटला आम्हाला. आतमध्ये गेल्यानंतर मूर्ती वगैरे तिथे लाडू वगैरे घेतले आम्ही आणि मग निघालो खाली गोविंदाला. खाली जाताना आहे ना तिथं हनुमान मंदिर होतं. तिथे आम्ही थांबलो थोडा वेळ. तिथे पण दर्शन घेतलं आणि नाश्ता वगैरे केला आणि निघालो खाली. खाली पण जाताना थोडासा वेळ लागला आम्हाला, कारण तिथे नाश्त्याला वगैरे थांबल्यामुळे थोडासा वेळ लागला.
आणि तिथं दर्शन घेतलं आम्ही हनुमान मंदिराचं. तुम्ही बघा इथं किती छान आहे तिथं आणि मुलं आहे ना तिथं ते एक खारुताई होती. एवढी मोठी खारुताई होती ना त्याच्यासोबत मुलं खेळत होती. हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मग आम्ही तिथून आहे ना गोविंदाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग पद्मावतीला गेलो. पद्मावतीला पण तिथे मस्त दर्शन वगैरे घेतलं. छान वाटत होतं एकदम असं पद्मावतीचं दर्शन घेऊन. तिथे थोडीफार खरेदी वगैरे केली आम्ही आणि मग निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनला. नेक्स्ट डेस्टिनेशन असं आहे ना, आयुष्यात तुम्ही खरंच जर इकडे तिरुपती साईडला वगैरे आलात ना किंवा खास तिथल्या ठिकाणी येऊन बघा. ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.